नमस्कार, जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मराठी भाषेचा संबंध पोटाशी असल्याने डरपोक न बनता पोट भरण्यासाठी मराठी बोला असे आवाहन माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी केले। शिवसेनेच्या वतीने जागतिक मराठी दिनानिमित्त माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते मराठीचे ज्येष्ठ अभ्यासक आणि पुणे विद्यापीठाच्या महात्मा फुले अध्यसन केंद्राचे प्रमुख हरी नरके यांना मराठी भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळी ते बोलत होते। पुणे विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉक्टर श ना नवलगुंदकर, महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते अशोक हरणावळ, कार्यक्रमाचे निमंत्रक माजी नगरसेवक श्याम देशपांडे, शिवसेनेचे शहर उपप्रमुख राजेंद्र शिंदे, शिक्षण मंडळ सदस्य गिरीश पळतरे, महिला आघाडीच्या संघटिका राधिका हरिश्चंद्रे यावेळी उपस्थित होत्या। मनोहर जोशी म्हणाले, मराठी भाषा शक्तिशाली आहे, पण आपल्यातीलच काहींना मराठीवर टीका करणे भूषण वाटते। भाषेचा संबंध पोटाशी असल्याने डरपोक न बनता पोट भरण्यासाठी मराठी बोला। पैसा कमवण्यासाठी इंग्रजी शिक्षणाचे महत्त्व वाढत आहे, त्यामुळे मराठी शाळा ओस पडत आहेत, पण मराठीमध्ये शिक्षण घेतल्याचे अनेक उद्योग असून ते इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांपेक्षा जास्त पैसे कमावत आहेत। तमिळनाडूतील खासदार लोकसभा राज्यसभेत त्यांच्या भाषेत बोलतात, पण महाराष्ट्रातील खासदार मराठी बोलत नाहीत। त्यासाठी मी स्वतः मराठीत बोलण्यास सुरुवात केली। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मराठीबद्दल प्रेम आहे, तर मग आपल्याला का नाही असे सवाल करत मराठीचे नुकसान करण्यास आपणच जबाबदार आहोत, अशी खंत जोशी यांनी व्यक्त केली। मी नवगे सरांचं भाषण ऐकत होतो आणि त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये मराठी भाषा, मराठी दिवस काय म्हणायचे, परंतु हे किती यशस्वीरित्या करता येतं त्याची माहिती दिली आणि सांगितलं की हे सगळं शक्य असतं, पण आपण हे करत नाही, आपण ते वाचत नाही। पण नवगे साहेब सांगू का, मी येण्याचं दुसरं एक कारण आहे की बरेच वेळा खूप वाचून सुद्धा जे जमत नाही आणि ते जमवायचं असलं तर एकच मार्ग आहे, तो आपल्याला पसंत पडणार नाही, पण तो मार्ग म्हणजे शिवसेनेचा आहे। कुठे जर फार अडगात कधी तर आपल्या त्या बाजूला बसलेल्या लोकांना सांगा ते बघा, हे उठून निघाले ताबडतोब आणि याचं कारण त्यांनी नाव नावाचं काय असं मराठीत मी वाचले नामात काय, समजा एखादं नाव घ्यायचं राहिलं तर फारसा फरक पडणार नाही। आणि तुम्हाला कोणत्याही सभेत कंटाळवाणा कार्यक्रम असतो, तो नावं सगळ्यांची ऐकणं हा एक असतो, आणि दुसरा कंटाळवाणा कार्यक्रम असतो तो सत्कार करणं सगळ्यांचा हा असतो। तुम्ही मगाचपासून जे सांगताय त्या विषयाची काळजीच वाटत नाही की एक वेगळ्या प्रकारची अशी व्यवस्था मराठी भाषेच्या बाबतीत व्हावी आणि मराठी खऱ्या अर्थानं राष्ट्रीय भाषा बनावी, अशा अर्थाने आपण जो शब्द वापरला तोही बरोबर आहे। मी एवढंच सांगेन की मराठी भाषाची प्रगती करायची असेल तर विद्वान लोक जरूर करू शकतील आणि मराठी भाषेला आपल्या मनात असणारा सन्मानही मिळवून देतील, पण हा सन्मान जर ताबडतोब पाहिजे असेल तर ठाकऱ्यांकडून आदेश मिळाला तर तुम्हाला साधारण 8 दिवसामध्ये आम्ही तुमच्या मनातील स्वप्न पुरं करू हे आश्वासन देण्यासाठी, खात्री देण्यासाठी आज जेवढं मराठी भाषा म्हणून झालेलं नाव त्यापेक्षा शिवसेना म्हणून नाव जास्त झाले। कोणताही प्रश्न तातडीनं सोडवायचा असेल तर आमच्या कार्यकर्त्यांना सांगावं म्हणजे त्यांना ते कळावं लागतं वगैरे असं काही नाही। त्यांना एवढंच कळलं की बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यापैकी कोणीतरी हा आदेश दिलेला आहे की खात्री बाळगा की तुमचं काम झाल्याशिवाय राहणार नाही। फक्त एवढंच करा की कोर्टात जाऊ नका आमच्या विरुद्ध। कोर्टात गेल्यावर मिळणारा न्याय वेगळा, माझ्या पक्षात मिळणारा न्याय वेगळा, आणि म्हणून हा जो तुमचा विषय आहे हा विषय मला कधीही अशक्य वाटला नाही। कोण या विषयामध्ये नुकसान करतं खरं सांगू तुम्हाला, तुम्ही साधी मागणी केली की सही मराठीत करावी, आणि दुर्दैव आहे की यापैकी माझ्या समोर बसले त्यापैकी सुद्धा अर्धे लोक मराठीत सही करत नसतील। संख्या पाहणं किती आहे ती, करोडो मराठी लोक आहेत
पण आपल्याच मराठी लोकांना मराठीत सही करावीशी वाटत नाही, हे मराठीच्या नुकसानीचं कारण आहे. हरी नरके म्हणाले, अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होण्यासाठी भाषेची प्राचीनता, श्रेष्ठता, वाङ्मय अशी सर्व निकषांमध्ये मराठी पात्र ठरत आहे. मराठी ही 2500 वर्षे जुनी असल्याचे पुरावे समोर आले आहेत. त्यामुळे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी कोणीही रोखू शकणार नाही. मराठीला हा दर्जा प्राप्त झाल्यास केंद्र सरकारकडून 500 कोटी रुपये मिळतील. यातून भाषेचा विकास करता येईल. तेव्हा तमिळवाले सांगायचे की आम्ही एकटेच आहोत. त्यांना असं वाटायचं की आपण एकटेच आहोत, हे दिसायला बरं दिसत नाही, म्हणून त्यांनी संस्कृतचा अर्ज दाखल केला आणि त्यांनी संस्कृतला तो दर्जा मिळवून घेतला. त्यानंतर कन्नडनेही तो दर्जा मिळवला आणि तेलुगूनेही तो मिळवला. मराठी भाषिकांच्या वतीने जेव्हा या संबंधामध्ये मागणी सुरू झाली, जोशी सर, सांगायला खेद वाटतो की राज्य सरकारने जेव्हा या संबंधामध्ये चाचपणी सुरू केली आणि मराठीतल्या सगळ्या दिग्गज लेखकांना एकत्र बोलावलं, त्या दिवशी मराठीतले महान महान लेखक, मी कोणाचे नाव घेणार नाही, मीटिंगमध्ये असं म्हणाले मुख्यमंत्र्यांना की मराठीला हा दर्जा मिळूच शकत नाही, कारण जे 4 निकष आहेत ते मराठी पूर्णच करत नाही. आता नाहीच मिळत म्हटल्याच्या नंतर खरं म्हणजे अतिशय उत्साहाने बैठकीला सगळ्यांना बोलावणारे मुख्यमंत्री बरेचसे निराश झाले. माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला असं वाटलं की आपण काहीतरी प्रयत्न केले पाहिजेत. हे काही बरोबर नाही, मराठीला दर्जा मिळणार नाही असं म्हणणं हे योग्य नाही. प्रयत्न करून बघू. काय निकष आहेत? 4 सरळ साधे निकष आहेत जे मराठी पूर्ण करते. नवल गुंजकर म्हणाले, आज इंग्रजीचे महत्त्व वाढल्याने मराठी उपेक्षित राहत आहे. यामुळे नागरिक हिंदुस्थानी आणि विचार पाश्चात्य हा लॉर्ड मेकेलचा विचार अंशतः खरा ठरत आहे. बोलवलं, त्यांनी यांचा दोस्त करण्याचा प्रयत्न केला, पण कोणालाही यश मिळालं नाही. शेवटी न्यूटनला बोलवलं. न्यूटन आला, त्यांनी यंत्र बारकाईने बघितलं. कोपऱ्यात एक हातोडा पडला होता. तो दांड दिशे एका ठिकाणी मारल्यानंतर यंत्र आपोआप सुरू झालं. मालकाला खूप आनंद झाला. त्याला असं वाटलं की हा न्यूटन कदाचित 4-2 पाऊंड बिल मागेल. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. शहर काँग्रेसच्या वतीने भीषण दुष्काळात जनावरांना हिरवा चारा उपलब्ध व्हावा यासाठी हिरवा चारा वितरण अभियान राबविण्यात येणार आहे. भीषण दुष्काळात जनावरांना हिरवा चारा उपलब्ध व्हावा यासाठी शहर काँग्रेसने अभिनव उपाय शोधला आहे. पक्षाच्या वतीने हिरवा चारा वितरण अभियान राबवण्यात येणार असून त्यासाठी मुळशी तालुक्यातील किवळे येथे 40 एकर जमिनीत मक्याची लागवड करण्यात येणार आहे. या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ 8 मार्च रोजी होणार आहे. महाराष्ट्रात भीषण दुष्काळाची परिस्थिती असून जनावरांना हिरवा चारा मिळणे मुश्किल होणार आहे. त्यामुळेच दुष्काळाची गंभीरता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट अभय छाजेड यांनी दिली. नगरसेवक मिलिंद काची, संजय बालगुडे, महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा नीता राजपूत आदी या प्रसंगी उपस्थित होते. किवळे येथील 70 एकर जागा असून त्यातील 40 एकर जागेत मक्याचे उत्पादन घेण्यात येणार आहे. त्यातून उत्पादित झालेला चारा पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी आणि चारा छावण्यांना मोफत वितरित करण्यात येणार आहे. प्राथमिक स्वरूपात पहिले 3 महिने राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पात 45 दिवसात प्रतिदिन किमान 12 टन चारा निर्मिती होणार आहे. यामुळे 3 महिन्यात किमान 1000 टन चाऱ्यांची निर्मिती होऊ शकते. यासाठी लागणारे बियाणे, वीज आणि पाणी यांची व्यवस्था तर काँग्रेसच्या वतीने दुष्काळग्रस्तांसाठी पिण्याच्या पाण्याचा टँकर देण्यात येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा शुभारंभ 8 मार्च रोजी दुपारी 2 वाजता किवळे येथे होणार आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे, महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आदी या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती ॲडव्होकेट छाजेड यांनी दिली.
आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी। बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT एंड मैकेनिकल। MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी। Siddhant International School CBSE from nursery to 5th standard, Siddhant College, ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त। समृद्ध करियर की ओर सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें। मित्सुबिशी इलेक्ट्रिक कॉर्पोरेशन तर्फे फ्रीक्रोल मालिकेचे इन्व्हर्टर बाजारात उपलब्ध करण्यात येणार आहे। मित्सुबिशी इलेक्ट्रिक कॉर्पोरेशन फ्रीक्रोल मालकीचे इन्व्हर्टर बाजारात उपलब्ध करण्यात येत आहेत। याद्वारे 0.4 किलोवॅट पासून 500 किलोवॅट पर्यंत अशा विविध क्षमतेचे इन्व्हर्टर उपलब्ध होणार असून खास ग्राहकांच्या मागणीनुसार ही मालिका सादर करीत आहेत, अशी माहिती मित्सुबिशीचे कार्यकारी अधिकारी तसेच समूह अध्यक्ष हिंदुकी ओकबू यांनी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली। या अंतर्गत पहिल्या टप्प्यात 15 किलोवॅटची सूक्ष्म उपकरणे आम्ही उपलब्ध करत असून अल्पावधीतच 55 किलोवॅटची सूक्ष्म उपकरणे बनवण्याचाही आमचा मानस आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील वाढते औद्योगिकरण लक्षात घेऊन आम्ही येथे स्वतंत्र असेंब्ली सेंटरही सुरू केले आहे। या माध्यमातून इंडियन फॅक्टरी ऑटोमेशन डेव्हलपमेंट सेंटरशी संलग्न होऊन प्रोग्रामेबल लॉजिक कंट्रोलर तसेच ह्युमन मशीन इंटरफेसेस आदी उपकरणे विकसित करण्यात येणार आहेत। या अद्ययावत सेंटरमध्ये जपान, अमेरिका, युरोप, चीन, जर्मनी आदी प्रमुख राष्ट्रातील आमच्या शाखेशी संलग्न होऊन सर्वत्र वापरण्यात येणारी उपकरणांचे कामकाज येथे होणार आहेत। इन्व्हर्टर क्षेत्रातील व्यवसाय वाढवणे तसेच ग्राहकांच्या मागणीनुसार सर्वोत्तम दर्जाची उपकरणे तयार करणे हा यामागील हेतू असल्याचेही त्यांनी सांगितले। मित्सुबिशीच्या पुण्याबरोबरच संपूर्ण भारतात 8 शाखा असून दिल्ली येथे मुख्य कार्यालय आहे। जपानी तंत्रज्ञान वापरून तयार केलेली उपकरणे हे मित्सुबिशीच्या उपकरणांचे वैशिष्ट्य असले तरी येथील बाजारपेठेचा विचारही कंपनीने केला आहे। यासाठी आमची खास तज्ञांची टीम संशोधन क्षेत्रात कार्यरत आहे। मित्सुबिशी येत्या 3 वर्षात काळात याच प्रकारची 1.5 लाखाहून अधिक युनिट सुरू करण्याचा मानस असल्याचेही ओकबू यांनी सांगितले।